ही माझ्या सेंटरच्या इकडे जवळच मेरी आंखों में मत झांको. थोडंसं काम सौरभ एवढा त्या वर्गात आगलाय माणूस येतो. मला तो एक तो फ्रेंड असतो आपल्या लाईफमध्ये, लाईक तो एक्झामच्या 1-2 तास आधी आपल्याला शिकवतो. तो आहे अनिकेत सोनवणे. मी आज राहुलला पेपर दाखवणार नाही, राहुलला स्केड्यूल आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वायपी सर. सो कशा आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो, तुम्ही काही दिवसापूर्वी लास्ट डे ऑफ कॉलेज हा व्लॉग बघितला, त्याच्यानंतर फेअरवेलचा व्लॉग बघितला असेल. पण तुम्हाला माहिती असेल की लास्ट डे नंतर फेअरवेल नंतर काय येतं, तर एक्झाम येतात. आणि हा व्लॉग एक्झामवरती आहे. खरं तर आजचा स्पेशल व्लॉग म्हणजे की आज आमच्या लाईक म्हणजे एक असं ना की ग्रॅज्युएशनचा लास्ट पेपर आहे आमच्या. हां, आता केटी लागल्यानंतर आम्ही लास्ट पेपर देणार ही बात वेगळी आहे. बट ठीक आहे, तरी पण एक असं एक तो फील असतो ना की केटीच्या पेपरला सगळेजण नसतात ना, काही मोजकेच जण असतात. माझ्यासोबत माझा सगळा ग्रुप केटीच्या पेपरला हराईल असं मला वाटतंय. बट अजून एक चांगली गोष्ट आहे की म्हणजे ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षामध्ये टोटल 5 सेमिस्टर आहे. 5 सेमिस्टरमध्ये एक पण केटी नाही लागली आणि हा लास्ट सेमिस्टर आहे. आणि ह्याच्या मागचे पेपरसुद्धा गेले थोडेसे लाईक काठावरती वगैरे गेले. पण आज लास्ट पेपर आहे आणि आज लाईक म्हणजे सांगू शकत नाही की एवढे 3 वर्षाचा जो रेकॉर्ड होता ऑल क्लिअर राहण्याचा, तो रेकॉर्ड आज तुटू शकतो. बिकॉज काल रात्री तसं तर आज आमचा एक सब्जेक्ट आहे. खरं तर मला 2 दिवस सुट्टी होती, मध्ये काल संडे आणि सॅटर्डे सुट्टी होती. पण तरी पण आम्ही अभ्यास काय केला, कारण तो एक्झामच्या मध्ये जो 1-2 दिवसाचा जो गॅप असतो ना, तो म्हणजे लाईक पूर्ण मे महिन्याचा वेकेशन सारखा असतो आपल्याला. त्याच्यामुळे अभ्यास काय करायचा म्हणजे काल संडे होता. सो काल आम्ही अथर्वच्या बहिणीचा साखरपुडा होता. सो आम्ही तिकडे एंगेजमेंटसाठी गेलो होतो. त्याचा ब्लॉग ही येणार आहे 1-2 दिवसामध्ये मी टाकेल. आणि आज आमचा ग्रॅज्युएशनचा लाईक म्हणजे लास्ट सेमिस्टर आहे, त्याचा लास्ट डे आहे. सो आज बघूया काय होतंय. बाय द वे, माझा ठाण्यामध्ये KBP कॉलेजला कर्मवीर बारा पाटील या कॉलेजला माझं सेंटर लागले. सो तिकडे जाणार आहोत. त्याच्या आधी आम्ही आज थोडं लवकर चालू आहे. मी आपला 2:30चा पेपर आहे, बट आता मी 12:30ला निघतो. सो लवकर जाऊन थोडं तिकडे प्रिपरेशन वगैरे करायचे, बघायचे काय नाही ते. सो आपण डायरेक्ट आता तिकडे भेटूया. चलो मम्मी राहू. आज आमचा लास्ट आहे कॉलेजचा, म्हणजे पेपरचा एक्झामचा. माझी मम्मी बोलते लाईक म्हणजे मी आता ज्या शूज वगैरे घालत होतो, तर मम्मी बोलते की आज सगळे मित्र शेवटचे भेटणार, आज लवकर येणार की लेट येणार काय वगैरे. मी बोलतो काय वाटतं मम्मी तुला, काय लवकर येऊ लेट येऊ? आरामात ये बोलली, आज लास्ट आहे, नंतर तुम्ही मित्र वगैरे भेटचाल वगैरे. आता आपण आलो आहोत अनिकेतच्या घरी. येण्यामागचा रिझन असं की लाईक अनिकेतला काही सम्स येत आहेत. सो ते मला येत नव्हते. मग अनिकेत बोला माझ्या घरी आहे, बोला आपण ते सम सॉल्व्ह करू. त्याच्या आधी पण 1-2 पेपरला आम्ही आलो होतो. सो मस्तपैकी अनिकेत मला तो एक जो फ्रेंड असतो ना आपल्या लाईफमध्ये, लाईक तो एक्झामच्या 1-2 तास आधी आपल्याला शिकवतो. तो आहे अनिकेत सोनवणे. तो झाला आहे. आणि आता अनिकेतने स्पेशल मला बिर्याणी खायला दिलेली आहे. सो आपण थोडंसं बिर्याणी वगैरे खाऊया. आणि आता आपला टाईम पण झाला आहे आणि आपला सेंटर KBP कॉलेज इकडे जवळच आहे. सो आपण लगेच खाऊ वगैरे आणि आता लगेच आपण 5 मिनिटामध्ये KBP कॉलेजला. झाला स्टडी झाला. आज पुरा टॉप करणार आहे. नंबर तेच आहेत. सो गाईस आपण आता नंबर चेक करू. टॉपर लोक इकडे अभ्यास करतात. तुझा अभ्यास किती झाला? गाईज मीट शुभम. आज हा असा पोरगा आहे की सगळेजण पेपरच्या आधी येऊन काय करतात, रिव्हिजन करतात. हा असा पोरगा आहे की पेपरच्या आधी घेऊन सम शिकून घेतोय. एक बंदे का कॉन्फिडन्स. आता जर आपण व्हिडिओ केला तर हा बघा तुम्हाला व्हिडिओ तिकडे दिसेल की हा व्हिडिओ बघतोय. त्याच्यामध्ये तुम्ही स्पीड जर बघितली तुम्हाला 2x स्पीडमध्ये तुम्हाला दिसेल की 2x स्पीडमध्ये हा एक्झामच्या अर्ध्या तासाआधी अभ्यास करतोय. असा पोरगा आहे. बाकी दुर्वेश तुझा काय सिंग? दुर्वेश मेन खरं तर आमचा अजून टॉपर आला नाही सध्या तरी. राहुल येतोय तो टॉपर आमचा. राहुल झाला अभ्यास? तू जाणार आहे भाई, तू मुलाची कामं करतोय तिथून मग मारे तुला काहीतरी मी परत मी आज राहुलला पेपर दाखवणार नाही, राहुलला स्केड्यूल आहे. सौरभ एवढा त्या वर्गात आगलाय माणूस येतो. थँक्स, लव यू. ग्रुपवरती पाहिलेस, ग्रुपवरती तू पूर्ण दाखवण्यात स्क्रीनशॉट कळलं का? जाणीव मार ना. तुम्हाला कोण होता? अरे आम्हाला वाट लावते. तुम्हाला कोण होती? आम्हाला सर आला होता. कुठला सर? सौरभ बोलला टॅक्सच्या पेपरला की त्यांना चांगला सर आला होता बरोबर. आणि आमच्या पहिली मॅम आली, ते बारीची मॅम आली आणि मग सगळे नाराज झाले कारण ती स्ट्रिक्टवाली होती. ती होती बांगडीवाली ती होती, त्याला लांब होता सर. नंतरला मग सर आला आणि ती बॉटल घेऊन आतमध्ये गेली. त्याचे 4 बेंच लांब मला बोलतायत हीच ती. इतनी खुशी मुझे
गेट्या चालेल. सब्जेक्ट 5 आहेत. 5 केट्या. आता रेकॉर्ड झालं भाई. गाईज आता आपले पेपर वगैरे झाले. पेपरमध्ये आम्हाला जे इम्पॉर्टंट नोट्स होते सो हिने जरी प्रोव्हाइड केले असले तरी त्याच्यात आम्हाला काही येत नव्हतं एक्झाममध्ये. बाबा सरांनी जे शिकवलं ते झालेलं पण आलं होतं का. सो बाय द वे आता ही माझ्या सेंटरच्या इकडे जवळच मेरी आंखों में मत झांको. थोडंसं काम पण होतं. सो त्याच्यामुळे खूप दिवसापासून आम्ही भाऊ बहीण भेटलो नव्हतो. तो विचार केला की आपण भेटायला येऊ. ते भेटायचं वगैरे होतं आणि मग आता आमची बहीण आता गावी चालली आहे. सो तिला आम्ही आता हॅपी जर्नी करत आहोत आणि तिच्यासाठी मी स्पेशल काय घेऊन आलो आहे. स्पेशल मी कॅडबरी वगैरे घेऊन आता आपण हिला बाय बोलूया आणि आता आपण डायरेक्ट घरी जाऊन आपण ब्लॉग एंड करूया. चलो सेट जायचं. तू मोबाईल घेतला तर जास्त उडतोयस काय? क्वालिटी आहे ना. जास्त उडतोय ना मोबाईल घेतल्यापासून. थोडंसं रड ना असं. नाही रडायचं. चलो बाय.